व्हाया सुरत गुवाहाटी ही जी पक्षप्रमुखांच्या सोबत आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या सोबत शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गद्दारी केली, त्या गद्दारीचं समर्थन देण्यासाठी आत्तापर्यंत त्यांनी किमान 5-50 कारणं सांगितली. त्यातलं पहिलं कारण त्यांनी सांगितलं होतं की आम्ही हिंदुत्वासाठी गेलो आहोत. मग कदाचित ते पचनी पडत नव्हतं. मग दुसरं कारण सांगितलं की पक्षप्रमुख आम्हाला भेटत नाही. मग तिसरं कारण सांगितलं की राष्ट्रवादीसोबत जाणं आम्हाला पसंत पडलं नाही. अजून एक कारण आलेलं होतं की आम्हाला फंड नीटसे मिळत नव्हते. आता अजून एक वेगळंच काहीतरी, आज काहीतरी गौप्यस्फोट असं म्हणत शिळोप्याच्या गप्पा, शिळ्याकडीला ऊत आणण्याचा प्रकार शिंदेंच्या अत्यंत वाचाळ प्रवक्त्याने केला. हा प्रवक्ता वाचाळ आहे, लबाड आहे, बदमाश आहे आणि हा प्रवक्ता कमालीचा अहमगंडाने पछाडलेलाही आहे. त्याचा अहंकार हा त्याच्याकडे अचानक आलेल्या पैशामुळे आहे. त्यामुळे पैसा बोलत आहे, पैसा तोलत आहे. म्हणजे आत्ता जी ही माणसं सांगतात की भाजपने तर आम्हाला सांगितलं होतं बाबा, जर भाजपने मुख्यमंत्री व्हायचं सांगितलंच होतं तर मग 2.5 वर्षाच्या काळामध्ये आणि त्याच्या आधीच्या काळामध्ये तुम्ही गप्प का बसला होता? जून 2022ला हे कारण तुम्ही का कधीच सांगितलं नाही? 2.5 वर्षानंतर तुम्हाला ही तुमची बौद्धिक उपरती कशामुळे झाली आहे बरं? की आत्ता निवडणुकांना सामोरं जाताना गद्दारीचा शिक्का पुसणं तुम्हाला अशक्य वाटते. लोक तुम्हाला गद्दार गद्दार म्हणून सोळो की पळो करून सोडणार आहेत. तुमच्या मतदारसंघात तुमची कसलीही पत राहिलेली नाही. पैशाच्या जीवावर तुम्ही सगळी तुमची मिजास आणि तुमचा अहंकार आणि तुमची घमेंड दाखवता आणि ती घमेंड दाखवताना आपण जे बोलू ते लोक ऐकतील असं तुम्हाला वाटतं. मला वाटतं आजचा जो काही या वाचाळ प्रवक्त्याने ज्या काही शिळोप्याच्या गप्पा मारल्या, मला काही गौप्यस्फोट वगैरे वाटत नाही, या सगळ्या शिळोप्याच्या गप्प्यांवरती आपण व्यक्त व्हावं असं सुद्धा मला अजिबात वाटत नाही. पण एक नक्की, शिंदेसाहेब तुमच्या प्रवक्त्यांना जरा ट्रेनिंग द्या, तुमच्या प्रवक्त्यांना जरा चांगली माहिती शिकवा. गेट वेल सून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.